15 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील नांदेड दौऱ्यावर। नांदेडमध्ये पार पडली मराठा समाजाची नियोजन बैठक। 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने नियोजनाचा आढावा घेण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। जरांगे पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त नांदेडमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी चावडी बैठका सुद्धा सुरू आहेत। आता मुंबईवरून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही असा निर्धार कार्यकर्त्यांनी या बैठकीत केलाय। जरांगे पाटील यांना नांदेड जिल्ह्यातील आढावा सुद्धा सादर करण्यात येणार आहे। मराठा आरक्षणासह प्रलंबित मराठा समाजांच्या मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 27 तारखेला म्हणजेच या 27 ऑगस्टला आंतरवाली सराटी या ठिकाणावरून मुंबईच्या आझाद मैदानावर मुंबईच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। महाराष्ट्रातील अखंड मराठा समाजाने या रॅलीला प्रचंड प्रतिसाद देण्यासाठी गावागावामध्ये चावडी बैठकीचं आयोजन या ठिकाणी सुरुवात केली। परंतु जरांगे पाटील हे आढावा घेण्यासाठी दिनांक 15 ऑगस्टला नांदेड शहरामध्ये दाखल होणार आहेत। त्यांनी 13 ऑगस्टला परभणी, 14 ऑगस्टला लातूर, 15 ऑगस्टला नांदेड आणि 16 ऑगस्टला हिंगोली असा त्यांच्या दौऱ्यांचा प्लॅन केला आहे। 15 ऑगस्टला दादा नांदेडमध्ये आल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांचा त्यांनी आढावा घेणार आहेत की 29 तारखेच्या आंदोलनामध्ये नांदेड जिल्ह्यातून किती मराठा बांधव येणार, काय काय जय्यत तयारी झाली, या सगळ्या गोष्टीच्या आढावा बैठकीसाठी 15 तारखेच्या अनुषंगानं आज सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी बैठक बोलवण्यात आली होती। नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्याबद्दल, त्या नियोजनाबद्दल आम्ही सगळ्यांनी बसून या ठिकाणी नियोजन केलं आणि नियोजनामध्ये ठरवलं। 15 तारखेची ही बैठक नाही किंवा सभा नाही, तर नियोजन बैठक आहे। म्हणजे आढावा घेण्यासाठी दादा येणार आहेत। त्यामध्ये 16 तालुक्यातील सर्व समाज बांधव आपल्या आपल्या तालुक्याचा आढावा घेऊन दादा पुढे आढावा सादर करणार आहेत की आमच्या तालुक्यामध्ये इतके गावं आहेत, इतके जिल्हा परिषद सर्कल आहेत, इतके पंचायत समिती गण आहेत आणि इतक्या गावांमध्ये आजपर्यंत आमच्या चावडी बैठका संपल्यात आणि इतक्या गावांमध्ये आमच्या बाकी आहेत आणि आमच्या तालुक्यातून इतके समाज बांधव मुंबईसाठी निघणार आहेत। या सगळ्या गोष्टीचं मायक्रो प्लॅनिंग आमच्या समाज बांधवांनी केले। तो आढावा आम्ही दादासमोर ठेवणार आहे।